नमस्कार हांव कार्मिना बारबोजा तुमकां हेराल्ड टीव्हीच्या खबरापत्राक येवकार दिता। स्ट्रीट प्रॉव्हिडन्साच्या घरा फावो तश्यो वैजकी सवलती पावनात म्हूण उत्तर गोंयच्या स्ट्रीट प्रॉव्हिडन्सांतल्या घरांतलो सुमार 80 तो 100 लोक सोमारा दीस पणजे कांपाल डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस कचेरीशी जमलो। डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस ते विशीं ऑर्डर काडून 2.5 वर्सां जालीं, तरी आसतना वैजकी सवलती आजुनूय पावनात म्हूण थंय निशेध मारप्यांनी सांगलें। साताड्या भितर ओडचोन सुटावी करिना जाल्यार अदीक लोकांक घेवन निशेध मारपाची निशेध्यांक आसलोल्यांनी सरकाराक शिटकावणी दिली। फुडें पळयात। प्रायमरी हेल्थ सेंटर आहा ते प्रायमरी हेल्थ सेंटरान एवरी 15 डेज आमच्या घरान येवंक जाय। तेंची ऑर्डर ती म्हाजी ऑर्डर न्हू, तेंची सायन आहा, तेंचो डॉक्युमेंट तेंचे सगळे 2 वर्सां जाली हे इम्प्लिमेंट जायना। आतां हे इम्प्लिमेंट जायना म्हणून आमी तांकां हाडले, पिसफुली हाडले दाखोवपाक बाबा तुमी आतां कितें आमकां हेल्प करा। आतां नंबर वाडटा आमचे, तेन्ना जेन्ना ऑर्डर दिता आमचे कडेन 100 मनीस आसले, आतां आहा 200, फुडल्या वर्सा 400 जातले। सो सगळे जर आमीच कोत्तेले जाल्यार कशें जातलें सांग। हेंकां जर हॉस्पिटलान व्हरपाक ताका टायम आहा, एनर्जी आहा, कॉस्ट आहा, तिंगा ते डॉक्टर लोड आहा। एक हे आमकां हेल्प करा नाल्यार एक तुमी व्हरा। सो त्या बाबतींत तिणें सांगलां की न्यू प्रपोजल, फ्रेश प्रपोजल घाल बिफोर द डायरेक्टर, and I requested her to personally intervene in this matter because she has been here, she has seen what has happened. So I said, you please brief the director and personally intervene in this matter as soon as we give you the letter, and as soon as possible work out some solution. आता 2 वर्सां आमी ही ऑर्डर स्टार्ट केलेली पळय, एकदांच आमकां दिसता ते डॉक्टर येयलेले 15 दिसान चॅक केले आनी गेले ती कोलवालेसून, बाकीचे केन्ना आजून येवकूच ना ती ऑर्डर घेवन। आमी तांकां फोन करून सांगले बाबा ही आमकां ऑर्डर, ती ऑर्डर आमच्याच कडेन आहा, ती बाकीच्या हॉस्पिटलांनी ऑर्डर कोण धाडटलो, आमी धाडूंक परत झेरॉक्स कॉपी दिवंक तांकां, थंय जायना न्हू तें। ऑर्डर दिली जाल्यार ती ऑर्डर सगळ्या हॉस्पिटलांनी पावोंक जाय बाबा, हे NGOचेर येता स्ट्रीट प्रॉव्हिडन्स मनशाक घेवन तांकां स्पेशल प्रेफरन्स दिवंक जाय, कितें आहा वे ऑफ करूंक जाय, हे सगळे भितून घालून आतां ती म्हणटा की आमकां एक प्रपोजल दी सगळे। हांव ना सगळे वाडला आमचे पेशंट वाडले, आमकां त्रास जाता म्हणून आमी परत हांगा येयले गोंयांत 2 वर्सांनी। आतां 2 वर्सांनी कांय जावंक ना, दोनाल आमचो सर परत वचून तांकां सांगून की नवो डायरेक्टर येयली ही चेंज जाली पळय, तेन्ना तांकां येवन सांगलेलें बसून तेणी पळोवया म्हणून सांगलें, सगळें जालें। आतां आमकां त्रास जाता म्हणून आमी हांगा येयल्या। हालींच पार्रा काणकोण जाल्लेली चोरयेच्या मुखेल गुन्यांवकाराक म्हापशेचे पुलिशेन सांपडायला। सोणवारा दीस पार्रा सालिसवाडो रावपी गुन्यांवकार माडेश म्हापसेकार 2.5 लाखाचो माल घेवन पळोवन गेलोलो, पूण थोड्याच वरां मदीं म्हापशेचे पुलिशेन गुन्यांवकाराक सांपडायलो आनी ताचे कडच्यान चोरलेल्यो मोलादीक वस्तू परत मेळयल्यो। फुडें पळयात। On March 2nd, 2024, Mrs. Karuna Prasad Parab lodged a complaint in Mapsa police station detailing the alleged burglary that occurred on February 29, 2024. According to the complaint, between 2:15 hours to 2:24 hours at Saliswado Parra, Bades, Goa, Mr. Madesh Mapsikar of Saliswado Parra, Bades, Goa, unlawfully entered the complainant's storeroom through the main door rolling shutter. The accused, identified as Mr. Madesh Ramdes Mapsikar, reportedly made off with the valuable items including 2 DVR processor of make Novastar VX4S, 50 square meter of electrical cable and 2 switchboards of an LED screen. The stolen items collectively amounted to rupees 2,50,000. The Mapsa police registered a case under section 454 and 380 of the Indian Penal Code, making it as crime number 42/2024. The investigative team led by PI Nikhil Palekar along with PSI Bablo Parab, Head Constable 4903, Police Constable 6120 and Police Constable 7916 diligently pursued the case. आदिवासी लोकां खातीर राजकी जागे सांबाळून दवरूंक सरकारान लोकसभेच्या इलेक्शनाचो कोड ऑफ कंडक्ट लागू जावचे पयलीं जाता तितले बेगीन शॉर्टाचें नोटिफिकेशन काडूंक आदिवासी फुडाऱ्यांनी बीजेपीच्या फुडारपणाखाल चलपी सरकाराक 40 आनी 8 वरांचो वेळ दिला। ते करिना जाल्यार गोंयांतले आदिवासी लोकांचे पंचायती उद्देशी फुडले उपाय घेतले म्हूण तांणी एकमतान थारायलें। आदिवासी फुडाऱ्यांनी मार्चाचे 26 आझाद मैदानाचेर उपास करून स्ट्रायक करूंक थारायला।
फ्रेश डिलिमिटेशन कमिशन बसोवपाक आमचो ताका अपोज आसलो, कित्याक तो प्रोसिजर खूब लेंथी आसा, ताका 2 ते 3 वर्स वचपाक शकता आनी 2027 आमी मेळपाक शकना अशें आमचो अशें तितून आमी ऑलरेडी तुमकां सांगलेलें. पूण आमकां आतां अशें दिसता की हे फावटीकय आमकां फटोवपाचें षडयंत्र चालू आसा आनी हो गव्हर्मेंट परत एकदां आमकां फटयतलो की काय अशें दिसता. तेन्ना ताका लागून आयज आमी परत एकदां जमा जाल्यार तुमकां सांगपाक CMाक सांगपाक, BJP गव्हर्मेंटाक सांगपाक की विदीन 48 आवर्स तुमी हो जो कितें प्रोसेस आसा तो चालू करा आनी आमकां फायनल ऑर्डर नोटिफिकेशन जें आमी मागता 4 कॉन्स्टिट्युएन्सी गोंया खातीर रिजर्व करपा खातीर ती तुमी काडा. नाजाल्यार विदीन द 48 आवर्स तुमी काडली ना जाल्यार आमी ऑलरेडी डिसायड केला वी विल स्टार्ट चेन हंगर स्ट्रायक फ्रॉम द 6th. आता प्रत्येक फावटी चुकी करीत आसा गव्हर्मेंट आनी चुकी करून तांचो धाडटा. सो आमी व्हेरी क्लियरली सांगले आसा ही चुकी करपाचे हे करपाचे डिले टॅक्टिक्स आहा पळय आमी समजल्ले आहा कम्युनिटी. आनी आयज जरी तर आमी हांगासर मुखार आयिल्ले आसा जाल्यार व्हेरी क्लियर मेसेज दिवपाक सोदता जी आमी ऑलरेडी सांगिल्ली आसा. पंचायतीची व्हडली सभा जातली, पंचायत जातली म्हणून गोंयची. मुद्दम तुमी पळया की जेन्ना गांवांनी पयलीं आमचो मांड बसतालो आनी त्या मांडाचेर डिसिजन जातालें आमचे ST कम्युनिटीचें आनी त्या मांडाचेर डिसिजन जाता तें फायनल आसतालें. तशेंच आतां जेन्ना आमी सरकाराक 2 वर्सां दिली, 2 वर्सांनी ते कांय करपाक शकले ना आनी हो गोंयचो व्हडलो मांड पंचायत म्हणल्यार सगळे पंचायत लेवलाचेर लोक आमचे येतले आनी थाराव घेतले. आनी आतां जें आसा पळय जेन्ना आतां इलेक्शनाक उतरलेलेच आसा, कोड ऑफ कंडक्ट बेगीनच भायर सरपाचो आसा. जरी तर आमकां गव्हर्मेंट हो सरकार जो करंटली आहा तो आमकां 24 पयलीं जे कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं आमी फायनल नोटिफिकेशन मागता तें दिना जाल्यार मागीर कम्युनिटी लार्ज नंबर ऑफ डिसायड करतले कितें करपाक जाय. पळय एक सिंपल गजाल सांगता, जें कितें आयज करंट गव्हर्मेंट आमकां दिवंक सोदिना, डबल इंजीन दिवंक सोदिना, जें कितें करपाक पडटलें दाखोवपाक कम्युनिटीक घात घेतलो म्हणून तुमी तें आमी करपाक रेडी आसा. वी वील गो टू एनी एक्सटेंट. इफ दॅट इज द सोल्युशन वी वील डिस्कस. इफ द सोल्युशन इज गोईंग अगेन्स्ट द करंट गव्हर्मेंट, उडोवपाचे घरा बसोवपाचे 2 सीट, दॅट कॅन बी द सोल्युशन. बट टू गिव दीस सोल्युशन वीच इज द रायट डिसिजन हें कम्युनिटी बसून डिसायड करतले. आपणाक राजकी जाबो सांबाळूंक दवरूंक सरकार पावलां उबारिना जाल्यार गोंयान आदिवासी लोकांनी राजकी चूक मांडूंक थारायला ताचो लोकसभेच्या एलिसांवाचेर प्रभाव जातलो वो ना ते विशीं टीम हेराल्डान 7 जाणांची मतां घेतल्यात. ही मतां आयचे स्ट्रीट व्हॉयसीस कार्यावळींतल्यान तुमच्या मुखार मांडटा. फुडें पळयात. निश्चितच जातलो. पयलो म्हणजे विशय कितें आसा आमी समजून घेवया. जाला कितें की पॉलिटिकल रिजर्वेशन इन असेंब्ली जो ST समाज जो आसा हो ताका कॉन्स्टिट्युशनान दिल्लो आसा. खंयचोच पक्ष खंयचेच गव्हर्मेंट ताका ना म्हणूंक शकना, कारण भारताच्या राज्य घटनेन तांकां हो अधिकार दिल्लो आसा, तांच्या हक्काची गोष्ट आहे. त्या खातीर पावर जी आसा जी रिजर्वेशन करूंक जाय ती आसा इलेक्शन कमिशनाच्या हातान, सरकारच्या हातान ना. सरकारच्या हातान कितें आसा? सरकारच्या हातान आसा रेकमेंडेशन करप, जे राष्ट्रपतीन एक नोटिफिकेशन काडूंक जाय की तुमी डिलिमिटेशन कमिशन तयार करा एका रिटायर्ड जजाच्या अंडर. त्या उपरांत ते जे कमिशन जे तयार जाता ते आपूण अभ्यास करून त्या असेंब्लीन, त्या राज्याची जी असेंब्ली आसा त्या जाग्याचेर कितली सिटां रिजर्व जावची ते डिसायड करतात. खंयची सीट जावचे हे सगळे डिसायड केल्या उपरांत ते आपलो रिपोर्ट जो आसा तो इलेक्शन कमिशनाक दिता आनी इलेक्शन कमिशन त्या उपरांत मागीर त्या प्रमाणे ती रिजर्व सीट जे डिक्लेअर जातात थंयसर रिजर्व फक्त त्या ट्रायबल लोकां खातीर दवरता. हेतून प्रोसेस 2014 आमचे काँग्रेस पक्षाचे गव्हर्मेंट आसतना जाल्लो, तेंच्यांनी कळयल्लें की फुडें करचें म्हणून. पण
2014 नंतर जेन्ना BJPचे गव्हर्मेंट येयला तेंच्यांनी फुडलो प्रोसेसूच करूंक ना. हे सांगचे पयलीं म्हाका 2 प्रकारान पळोवचें पडटलें. एक स्टेट वायज आनी एट अ नॅशनल लेवल. आतां स्टेट वायज पळयलो जाल्यार गोंयान आमकां हें अपरायझींग जालें जाल्यार तितूनय पॉलिटिकली पळय पावरफूल मनीस आसा ते आपले एक कोटेरी घेवन बसतात. ते जावं ST जावं मागीर OBC जावं तेंची एक आपली कोटेरी आसता. सो तितून ते डिवायड एंड रूल हत्यार यूज करतात. सो इन दॅट टर्म्स इफेक्ट तर जातलोच, बट कितलो इफेक्ट जातलो, वॉट पर्संटेज वील द सरकार, प्रेझेंट सरकार, विच एवर द गव्हर्मेंट, वील दे गेट स्कॅर्ड ऑफ देम एंड वील इट इफेक्ट देम काय म्हणची जाल्यार थोडो प्रभाव पडटलो. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गॉज की बाय वेदर द इफेक्ट वील बी व्हेरी ट्रेमेंडस आनी तेंचेर भी येवपाचें सारकें कितें जातलें काय ना. कारण हांवें सांगलां तशें एवरी लिडर इन गोवा दे हॅव अ टच विथ एवरी ST और OBC कम्युनिटी. सो तेंची एक कोटेरी आसता ती सगळे एका बराबर सगळे भायर सरनात. ते आमदारांक बाब येतात मागीर. अवश्य जातलो अशें म्हाका दिसता. कारण कित्याक खबर आहा, ST समाज आपल्या परीन आपल्या अधिकारा खातीर आज झगडत आसा. म्हाका दिसता की सरकार ज्या पद्दतीन तांकां आपालिपा करता पळय, वीच इज व्हेरी बॅड. आनी हे कित्याक करता, कारण तांकां खबर आसा की ST समाज जो आसा पळय आज गोव्यान 17% तरी आसा. हागेले डेमोग्राफिकली आनी मागीर ते डिलिमिटेशन करून मागीर तेगेले कॉन्स्टिट्युएन्सीज आनी कशें कितें जे प्रकार जाता आनी रिजर्वेशन जालें तर तांकां कितलीं सिटां दिवची पडटा. हाजेर जेन्ना विचार करतले पळय तेन्ना सरकाराक खऱ्या अर्थान नाहक त्रास जातलो. तर कित्याक ST समाज एकी कडेन येता, हो खऱ्या अर्थान आपल्या समाज कशें आपलें बरें करपाक सोदता, पण ते तशें न जाता सरकाराचें धोरण कितें आसा आज की आय डू नॉट नो मच मोर, बट वॉट एवर आय हॅव सीन, म्हाका दिसता की सरकाराचो पूर्व म्हणजे पूर्ण प्रयत्न आसा की कशाय पद्दतीन तांच्या समाजा भितर म्हणजे ST समाजा भितर डिविजन जावचें. हो तांगेलो प्रयत्न आसा, पूर्ण त्या दोळ्यांनी दृश्टी पडटा, आयकता आनी आमी पळयता सुद्दां. कित्याक डिविजन करपाक सोदता, कारण आमी आतां पळयलां ज्या पद्दतीन म्हणजे थोडेफार जें पॉलिटिकल ज्ञान आसा लोकांक आनी आमच्या सारके सामान्य व्यक्ती तातूंत कळटा की अरे BJP ST समाजाक डिवायड करूंक सोदता, हेंच पूर्ण त्या समजान. दुसरी गजाल आनी एक पॉलिटिकल पार्टी भितर घालून अजून तांगेले सामकें बारीकान बारीक डिविजन करपाचो प्रयत्न आसा, जेणे करून तांकां इलेक्शनाक भारतीय जनता पार्टीक स्वताक लाभ जावचो आनी बाकीचे हरचे. कारण आनी बाकीचे हरचे कशें तर ST समाज आनी बाकीचो समाज एकी कडेन न येवचो, हो एकमेव तांगेलो विशय असो म्हाका दिसता. त्याचो इम्पॅक्ट खूब व्हडलो जातलो आनी जावपाकूय जाय. कित्याक तर आयज तेंच्यांनी जे ST समाज आहा जे पॉलिटिकल रिजर्वेशन मागता कळ्ळें तुका, हो तेंचो डिमांड कितलींच वर्सां जालीं आसा कितें. आनी तो डिमांड सरकार हे जे आतां पॉलिटिकल पार्टीज आहात न्हू तांकां फुलोवन तो डिमांड तेंचो फुलफील करपाकूच सोदिना. आपल्या फायद्या खातीर हेच्या पयलीं सुद्दां ST वोट्स यूज केल्यात आनी हे राजा जाले, राजा म्हटल्यार निवडून येयले कितें. आनी निवडून येतकूच मागीर तांकां कोण विचारिना. सो आयज इलेक्शनाच्या टायमाचेर हो जो मुद्दो आतां रायज जाला खबर आहा तुका. आतां आमचे जे ST बांधव आहा तेंच्यांनी सांगलां की आमी हो मुद्दो लास्ट मेरेन आमी सोडचे ना म्हणून. कित्याक सांग ह्या फावटी जर आमकां मेळना सपोज रिजर्वेशन न्हू जाल्यार फुडें अशेंच जातलें, आयज फाल्यां चालूच जातलें. हेच्या पयलीं आमच्या CMान सुद्दां म्हटलेलें आहा की 27 पळोवया म्हणून. सो आयज तेंचें म्हणणें आहा कितें की आयज जे तुमी आमकां कमिटमेंटां दिता न्हू ती कमिटमेंटां तुमी फेल जाल्लेले आहा सगळे कळ्ळें तुका. आनी फेल जाल्ल्या कारणान आमकां सरकाराचेर विश्वास ना, सरकाराचेर विश्वास ना तुमी दितले म्हणून. सो आयज जो स्टेप तेंच्यांनी घेतला की पॉलिटिकल अपरायझींग जातलें म्हणटात ते जातलें आनी जावपाकूच जाय. कित्याक सांग इंडिया इज अ डेमोक्रेटीक कंट्री आनी आपल्या हक्का खातीर, आपल्या समाजाच्या हक्का खातीर, आपल्या लोकांच्या हक्का खातीर झगडपाचो सगळ्यांक रायट आसा आनी ते जे करतात ते सारके करता आनी हांव जाल्यार तांकां फूल सपोर्ट करता. सी व्हेरी क्लियर सांगिल्लें आसा रायट फ्रॉम द बिगिनींग जेन्ना मुवमेंट सुरू जालो 2 वर्सां पयलींच्यान की आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन 2024 पयलीं जाय आनी हें पॉलिटिकल रिजर्वेशन बेश्टें जाय म्हणून आमी आमचे कितलेशे इश्यूज जे अनरिजॉल्व उरलेले आसा पळय 10.23% ऑफ द बजेटरी प्रोविजन म्हणल्यार 2500 crores ते एलोकेट जावपाक जाय, वापर जावपाक जाय.
जे आमचे रस्ते ना ते जावपाक जाय, हे सगळे जर पळयतले जाल्यार पॉलिटिकल रिजर्वेशन जावपाक जाय. नोटिफिकेशन बिफोर 2024 हो आमचो डिमांड आशिल्लो. अजून पर्यंत डिमांड आहा. कोर्ट लागच्या पयलीं तेंच्यांनी अनावन्स करचें. 48 आवर्साचो टायम दिल्लो आहा, नाजाल्यार आमी हंगर स्ट्रायकार बसतले, हेंय आमी क्लियर दिल्लें आसा. आतां पॉलिटिकल इम्पॅक्ट जातलो अशें आमी कित्याक लागून म्हणलेलें एक गजर आसा. आमी 1,80,000 वोटर आसा गोंयांत, नॉर्थ आनी सावथ धरून म्हणलेलें. आनी जे डिफरन्स ऑफ वोट एक खंयचोय तर कॅन्डिडेट जिखता नॉर्थ आनी सावथान जर 10,000 मतांनी वोट सकयल जाता आनी नॉर्थान जर 50 to 60-70,000 डिफरन्सीस आसा. सो आतां सद्या प्रेझेंटली कम्युनिटी इज हॅविंग 1,80,000 वोटर्स. ह्या फावटी कम्युनिटी लायन्साचेर वोट जे आमी मांड डिसायड करतले त्या हेजेर खूब इम्पॅक्ट जातलो, कारण गव्हर्मेंटाक जरी तर तेंच्यांनी 24 पयलीं तेंच्यांनी काडिना जालें. सो दीस इज व्हेरी क्लियर एंड कट. नायलाक पुला सकयल आसलेल्या बस स्टॉपाचेर फावो त्यो सवलती ना देखून थंयच्या लोकांक एकठांय येवन ह्या जाग्यार आसरो उबो करचो आनी बसपाचेय सवलत आसची म्हूण मागणी केल्या. थंय त्यो सवलती नात देखून थंयसर बासीची वाट पळयत रावपी लोकांक गरमेच्या आनी पावसाच्या दिसांनी अडचण जाता देखून थंय ह्यो सवलती फावो करून सुदारप करचें म्हूण लोकांन मागला. बासीची वाट पळयत खूब वेळ थंय उबे रावचें पडटा ताच्या बरेपणाचो हुस्को उक्तावन त्या पुला सकयल आसलेल्या बस स्टॉपार कदेल्या आनी माथ्या वयर आसरो घालचो म्हूण थंयच्या लोकांन मागणी केल्या. पाण्याची म्हणजे पूर्ण ऊन पडून पाण्याची कमतरता तर असतेच आणि बाजूला स्टॉप पण नाही, राहायला पण जागा नसते. त्यामुळे उन्हात हा प्रॉब्लेम होतो आणि पावसात पूर्ण माणूस भिजून जातो. कामावर गेल्यानंतर पूर्ण ते अंगावर ओलं घेऊन राहावं लागतं. कपडे पूर्ण ओले झालेले असतात आणि बाकी काय हेच प्रॉब्लेम असतात. तुमची काय मागणी? शेड वगैरे जायला पाहिजे, काहीतरी असं स्पेसिफिक जागा उभं राहण्यासाठी. कामाला येताना जाताना हाच प्रॉब्लेम असतो की काहीतरी बाबा एक पेस जायला पाहिजे की जेणेकरून आम्ही बसला थांबवू शकतो. दिवशी प्रवास करते, इथे कितीतरी लोक असतात की येऊन जाऊन करत असतात. बहुतेक करून आम्ही महाराष्ट्रातली तिकडे कोंडुरा मयवाड साईडच्या खूप जणी आहेत की इथेच येऊन थांबतात आणि इकडूनच बस त्यांना भेटते, नाही तर डायरेक्ट बस नाही. हाच प्रॉब्लेम होतो आमचा. साटेलीवरनं आली मी, आता जाणार पेंड्यामध्ये. बस नाही आता दोन. पण ऍक्च्युली माझं काम आहे, उशिरा आहे, त्यामुळे मला इथे थांबावं लागतं आणि आता मी उन्हातच आहे. त्यांची गरज आहेच, कारण मला जशी नाही प्रत्येक माणसाला इथे उपयोगी आहे. कारण आम्ही तर युवा पिढी आहे, इथे म्हातारी लोक असतात किंवा लहान मुलं असतात जी इथे शाळेत जाणारी आहेत, त्यामुळे प्रत्येकाला ही गरज आहे. प्रोविजन आम्ही हिंगा जागोय ना तिथलो बसीचे शेड घालपाक फ्युचरान चित्ता. आता लोकांक कोणीतरी जागो स्पॉन्सर केलो जाल्यार आमी एक हे करू शकता, एक शेड घालू शकता. MLA सांगून नाजाल्यार PWD पंचायतीनसून कितें हे करून आमी एक करू शकता. पूण हिंगा आतां रावपाक जागो ना मरे. ही आतां फुडल्या सत्यदेवीची जागो, तिच्या मागीर ते आनी कोण तरी कोणी एक बाबा जागो दिता म्हटल्यार जाल्यार आमी एक शेड घालू शकता. सालसे दे आर्यालचो लोक वाडत वचपी कचऱ्याक लागून अडचणीक सांपडला. आयतारा दीस जालेली ग्रामसभेची सोमातीन पंचायतीच्या पाटल्यान आसलेल्या जाग्यार लोक बेसरमायेन कचरो हाडून उडयतात म्हूण गांवच्या लोकांक उजवाडा हाडले. गांवच्या लोकांचो तेंको आसून पर्यान पंचायत कसलोच उपाय घेवंक राजी ना देखून अडचण आनीकूय वाडत वेता. ग्रामसभेन लोकांन आपणाची अडचण मांडली आनी कचऱ्या खातीर दुसरो जागो सोदून पंचायतीक सुचयला. आता पोल्युशन कंट्रोल बोर्ड कांय एक्शन घेना, पंचायती कांय एक्शन घेना. ताका लागून पंचायता सांगिलां ग्रामसभा मेंबरांनी जे पयलीं रिपोर्ट आहाय थोडे आमगे ग्रामसभा मेंबरां कडेन रिपोर्ट आहाय तो कन्सिडर करे आनी NGT वचपाची तयारी करे. कित्याक दिसान दीस कार्बन पोल्युशन वाडत आहा गांवांत. आनी दुसरें तेंय सजेशन केलें तांकां आनी ऑथॉरिटीकूय सांगता हेर आहाय तेंगा ए आनी चोय खूंय घान धोया कपडो घाल जाल्यार खोटो तुमकां कितू कार्बन पडटें. आनी दुसरें गार्बेज पंचायता सायटीनूच आतां गार्बेज कितून दवरलो आहा. अरे गार्बेज सगळे पयशे दिताय सगळ्यांक दिताय जाल्यार गार्बेज कित्याक जायना. तुमकां आमी सायडी पासून दाखयली ताचो हिंग सायडीन शॉपां आहाय तितून घाल्याय म्हूण. कित्याक पयलीं प्रिवियस सेक्रेटरी आहाय ते सांगताले वास येना प्लस लुगार जाय म्हूण. हिंग आमकां 4 शॉपां आहाय तितू करया म्हूण. जाल्यार पंचायत कित्याक फाट सत्य हांव जाणा हो खंयची ऑथॉरिटी तांकां काडयत जाल्यार. कितें हॉस्पिटलाची बी कितें हॉस्पिटला वेस्ट अजून येयलो ना बट येवपा चान्सीस आहा न्हू. गार्बेज कलेक्शन करून ते धाडल्या इची. सो हेजेर आमचे कडेन कितें ना जाल्यार कितें आसूं जाय न्हू. सो पंचायत आमी सांगलो आहा फ्री हँड दिलो आहा बाबा गार्बेज
क्लियर करपाक कितें तरी उपाय काडय म्हणून. किती मशीन बी कितें घालपाचें मशीन घालपाकूची मशीन घातो जाल्यार ही प्लेस पयलीं आमच्या सेक्रेटरीन सांगलेली पुरो म्हूण आनी त्या बेजाचेर आमी सांगलेलें तुमी हिंग घाले म्हूण पंचायता सायडीन आहा थिंगा कित्याक तेणें आमकां गायड केल्ले वास येना म्हूण धाकलो असो लुगार पूर म्हूण हो सारको सफिशियंट आहा हिंग घाले न्हू. राज्यान पोलियो सोंपोवपाच्या हितून गोंयान आयतारा दीस पल्स पोलियो दिवपाची कार्यावळ घडोवन हाडली. दिसभर पल्स पोलियो दिवपाचे कार्यावळीचो भाग कसो गोंयान 5 वर्सांची पिरायेच्या सकयल्या 9,01,237 भुरग्यांक तोंडांतल्यान पयलो वासिनाचो डोस दिलो. The Health Department arranged 660 booths, including mobile and transit booths, wherein 491 were fixed booths, 107 mobile booths, and 62 transit booths across the state. The volunteers will be visiting houses from March 4 to March 6 as part of mop-up rounds to ensure that the oral polio vaccine is administered to children who may have missed receiving the vaccine on Sunday. आयतारा दीस सिंकेटी मैदानात जाल्लेल्या 15 वर्सांचे सकयले पिरायेचो खेलो इंडिया उसळीच्या खेळांत युनियन ऑफ चिचणी विलेजेस पंगडान विंटेज 73 स्पोर्ट्स क्लबा आड 12-0 गोल मारले. युनियन ऑफ चिचणी विलेजेसाच्या पंगडांतल्या वेलायना जेट फेर्नांदीस आनी अकिरा फेर्नांदिसान दोगांयनी 5-5 गोल मारून खेळाची पोरचोडीत नोखेत्रांत धाडली. Their incredible offensive prowess left Vintage 73 Sports Club struggling to contain the relentless attacks. The goal-scoring spree didn't end there, as Neha Naveen Worlikar and Aline Piexito added to the tally with 1 goal each, further solidifying Union of Chinchinim Villagers' dominance on the field. The team's cohesive play and strategic execution were evident throughout the match, leaving the opposition with no room to mount a comeback. गोवा स्पोर्ट्स क्लबान घडून हाडलेल्या 2024 लंडन ट्रॉफी इंटर विलेज फुटबॉल खेळाच्या टोर्नामेंटान कोण जिखता कोण हारता अशे तरेच्या खेळान कालाकोटच्या सेंट सावियो स्पोर्ट्स क्लबान कुर्तोरी जिमखाना आड 8-7 गोलांनी चोयत सोडले. ह्या चोयता उदेशी सेंट सावियो स्पोर्ट्स क्लबान क्वार्टर फायनलान प्रवेश केला. हो टोर्नामेंट गोवा स्पोर्ट्स क्लबान घडून हाडलो. The match, marked by a lackluster midfield struggle, came to life in the 28th minute when Saint Savio Sports Club's promising striker Fernandes found the net after a failed clearance attempt by Kotri Gymkhana defender Ray Dias. Saint Savio led 1-0 at half-time. The second half witnessed a missed opportunity for Saint Savio as Fazil D'Souza's header struck the post, failing to capitalize on Kotri Gymkhana goalkeeper Floyd Hilario's initial parry in the 51st minute. आयच्या कोबरापुत्रान इतलेंच. हेराल्ड टीव्ही कोबरापुत्र आयकलें देखून तुमकां देव बरें करूं. अदीक कोबरा खातीर उपकार करून आमकां फेसबुकार आनी ट्विटराचेर फॉलो करात.